काढून एकदम डायरेक्ट खतरनाक काम. मग काय थंडी जाईल. आपल्या इकडूनची फेमस जत्रा ना ती माशी. मला घरची पाठीच होती मला आमोशे बोलतात नको जाऊ तिथं तकवा बिकवतो. मी मानित नाही तकवा बिका भूता येता नसतात काय नाही. चकवा म्हणजे काय रे? मग चकवा माहित नाही? नाही ना. आजच्या गावात मग चकवा माहित नाही का? मग तुम्हाला खरी गोष्ट सांगा तर आपल्या गावात तो नामे आणि यो माहितीये का बाहेर्या ते दोघं लय मित्र होता का लय मित्र. तर ते असं मासे जात असत तर यो झोपला होता ना तो आला उठवाला का रात्रीचे त्याला 12 वाजता. काय म्हणतो तो यो आश्चर्य पण आला ना म्हणजे असा 12 वाजता ते कधी जायचं होतं माशांना आपल्या 8-9 ला जाते खाली जाते. तो चल रे आपल्या माशांना जायचे. मित्र म्हणल्यावरती तो काय उठला ना गेला त्याच्या पाठी पण तो नेहमी जाणाऱ्या जागा सोडून दुसरीकडे घेऊन चालला होता त्याला. मग तो म्हणतो काय रे बाहेर्या आपण इकडे जायच नाही मग तू इकडे का चाललाय. तर तो काहीच बोलत नाही. आता मित्र म्हणलाय आपला तो काय ऐकलं नसेल गेला बऱ्याच लांब गेलो मग डबल विचारला काय रे आपण इकडे का चाललो. डबल काय बोलला नाही. अरे थांब जाऊ दे तो घाबरला तर तुम्ही ऐका. तर थोडा पुढे गेला याला आला संशय. काय म्हणतो काही काही बोलत नाही आपण जायत नाही त्या जागेवर येऊ चाललाय. विषय काय आता सगळ्यात झालं रे. तो जर ऐकली भूताची गोष्ट बाबा बाबा खरी गोष्ट या काही चाकवा लय बेकार लय बेकार. मी मानित नाही पण सांगतो चाकवा लय बेकार. तर मग ते झालं असा त्यांनी त्याला अनुभव आला ना यात काहीतरी गडबड घोटाला. मग काय त्यांनी जी डाव ठोकली डायरेक्ट थांबला. काय डायरेक्ट घरी येऊन थांबला स्पीड ना. आणि मग काय सकाळ झाली ना तो लगेच त्याच्या घरी गेला. बाकर काय येतो आता यो म्हणतो काय रे बाहेर्या तू काल मला कुठे घेऊन चालला होता. तर तो म्हणतो तुला काय यायला लागलाय का. मी आता उठून भाकर खायला बसले मी काला तुझी इथं येत आहे. तो अरे असं करतो काय आपण चाललो तर तुम्हाला उठवायला आलता 12 वाजता. तो अरे काय तू मी घराच्या बाहेर पाऊल टाकलं नाही एवढा ऐकला ना त्याला जी ताप थंडी भरली बास. डॉक्टर केलं बघते केलं नाही फरकच नाही का पडला. फरक पडलंच नाही. मग त्याही बघला तर त्याही सांगितलं का ह्यो चकवा झालता. समजलं का चकवा काय लय बेकार गोष्ट आहे का. ही थंडी मारणाची रे पडले धूर येतोय. मला नाम्याचं घर सांगाव. नाम्याच्या घरी मला जायचं. ते सांगा ते नाम्याचा घाबरवून जा आणि इथून डाव्या हाताला फिर. तिथे एक शॉर्टकट रस्ता आहे तिथे लय मोठी कहाणी होती. हे आपत्ती कानी नको सांगू मला माहितीये बाबा नको लय बेकार. चालेल बरं नाही सांगत. सांगायची ना. मग तुम्हीच मला सोडायला या ना मला जरा भीती पण वाटते. तर मी पाहुणा म्हणून अप्पा काय करता तसे आपला आता काय चालवीत आलाय नाही बॅटरी पण नाही माझ्याजवळ. तुम्ही मला सोडायला या ना. चला मग चला मग आता सोडायला जाऊ. चला काय पाहुणा बोला ना. मी बघितलं नव्हतं मला कधी त्यांच्या घरी येत आणि मी जातो त्यांच्या घरी. अहो मी त्यांच्या मामाचा मुलगा. हो काय आला कुठून तुम्ही. मी आलोय कर्जतवरून. मग एवढ्या लेट का तुम्ही इकडे आले. अहो माझं काय नव्हतं गाडीच बंद पडली त्याच्यामुळे मला चालू द्यायला माझी गाडी तिकडे बंद पडलेली. असं आहे काय त्यांचा आणि फोन लागलं का. नाही माझ्याकडे मोबाईलच नाही. इकडूनचा किस्सा सांग किस्सा. अरे अप्पा सांगल हो पण हे घाबरतील. काय झालं सांगा ना. सांगू का हो सांगा. मग ऐका दाखवाची गोष्ट सांगतो. एक रिक्षावाला होता तो चालला होता तर तो 12 वाजता तर मग त्याने शॉर्टकट घेतला ना. कसं ती जागा जरा खराब होती त्याला माहिती होता पण त्याने घेतली आणि तो चालला होता तर त्याला एक बाईक घेतली. त्यांनी म्हटलं जाऊ दे कोण असेल घेऊ दे. मग त्याने घेतली आणि पुढे गेल्यावरती लगेच ते एक बापे भेटला. तो पुढे बसला. थोडा पुढे गेली 4-5 मिनिटं झाली त्यांनी आरशातून बघितलं का त्या बाईचं पाय. काय म्हणता तो घाबरला पण तो एवढा घाबरला नाही कारण पुढे त्याच्याकडे एक माणूस बसला होता. त्याला एवढा बोलायला तो म्हणला अरे तिथं जाऊ दे तू माझं बघ ना. तेवढा बघायला त्याचं पाय नाही याचा डायरेक्ट कालीच फाटला. लय बेकार म्हणजे इथली हिस्ट्री आहे. पण आम्ही कसं इथं राहणार आहे आम्हाला काय वाटत नाही. मी चप्पा विका काय मानित नाही. ही अंधश्रद्धा बाबा हड आपला कुठं असतो का काय अप्पा सांग तू. मला पण बघते सोडून. तुम्ही अजिबात घाबरू नका. आपण असलो घाबराची गरज नाही. आता तुम्ही माझी पण एक गोष्ट ऐका.
मला पण आता माझी एक स्टोरी सांगतो. 3 जण शिकत असतात. आमच्या गावातला किस्सा आहे का. 3 जण शिकत असतात. त्यांच्यातला एक उठून जातो. 2 जणांना तो एक भूत घेऊन जातो आणि त्यांचा तिथेच खेळ तिथेच खतम करतो तो. अहो नाही 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 मी माणूसाची ती स्टोरी सांगितली पण कुठली स्टोरी सांगू तुम्हाला. मजाक करतात पाहुणे मजाक येत ना. तुम्ही भेटायला पाहता आम्हाला पहिले आम्ही पण लय मजाक करतो. पाहुणं हे बघा हेच घरी आहे बघा. हो का. चला तुम्ही पण पाणी बिणी घेऊन जा मग बाकीच सर्व बघून घेऊ. नाही नको आपण नको टाइम झाले 12 वाजता. हो चला हो माझ्या बरोबर. एवढं म्हणतात तर चला मग. चला लवकर निघा ना पण घनश्यामकडे. हा कोण आहे रे. अरे मिनीले तुमचा पाहुणा घेऊन आले बघा 12 वाजता फिरत होते तिकडे घेऊन आलो आम्ही. कोण पाहणार आहे. मी तर बोगस दिसतो आम्हाला. अरे हा काय अरे निले कुठे गेला. अरे इथंच होता ना. अरे इथंच होता. अरे याला गावचा बघा काय समजत नाही. अरे इथं असं पाठी होता. तुम्हाला काय वेट लागलाय यार. तुझ्याच मावाचा पोरा होता ना त्याला आताच घेऊन आलतो आम्ही. 5 मिनिटं थांबा तुम्ही मी आलो. ह्यो काय गेला दाखवला. आला पण ह्यो माणूस गेला म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. नाही लय आश्चर्याची गोष्ट आहे. तो होता तू. अरे ह्योच तो होता म्हणजे ह्योचा आपल्या पाठी इथपर्यंत आला होता. मग यो काय अरे कोण आहे ह्यो. अरे आता माझ्या आत्याचा मुलगा आहे. त्याला 4 वर्ष झालं मुली. असं आमुष्याला होतं तुम्ही तरी वाचलं. घाबरू नको बाबा. काय या? माणूसच आहे. अहो नाही 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 मी माणूसाची ती स्टोरी सांगितली पण कुठली स्टोरी सांगितली तुम्हाला. मजाक करतात पाहुणे मजाक.